वेलकम फ्युचर डॉक्टर्स करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना वेळ न घालवता आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट CET सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आता आपण जाणार आहे. वास्तविक पाहता या वेबसाईटवरती सध्याची जी CET सेल मार्फत MBBS BDS साठीच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि ती उद्या 12 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. त्याच्या वेबसाईटवरती काही नोटिफिकेशन आपल्याला आलेले आहेत, यासाठी आपण त्या वेबसाईटवरती जातोय. वास्तविक हे वेबसाईटवरती सर्व प्रकारच्या प्रक्रिया दाबवल्या जातात. त्यात नीट UGच्या संदर्भामध्ये आपण जाऊया. ह्याच्यात नोटिफिकेशन जे आहे त्या नोटीस नंबर 6 या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आपण म्हणजे CET सेल असं आपण म्हणतो. या संदर्भामध्ये नीट UG 2026च्या संदर्भामध्ये आपल्याला एक अमेंडमेंटच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये जे काय अमेंडमेंट झालेलं आहे या बाबत आपण चर्चा करणार आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांना डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई 6/8/2026 या दिवशीचं जे अमेंडमेंट आहे त्या संदर्भामध्ये एक 3-4 टॉपिक मी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे. आणि त्यामधला पहिला जो टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे कंपल्सरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस. याचा अर्थ काय की सर्व्हिस बॉन्ड. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सरकारनं निर्णय घेतलेला होता की MBBS मध्ये गव्हर्नमेंटमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यानं MBBS केलं तर त्याच्यासाठी 1 वर्षाचा रुरल किंवा अर्बन एरियामध्ये 1 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड करावा लागत होता आणि त्यांना फीस भरावी लागत होती. अशा विद्यार्थ्यांचा तो सर्व्हिस बॉन्ड कॅन्सल झालेला होता. पण तरी सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये 24.1 नुसार एक कंपल्सरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस म्हणजेच आपण त्याला सर्व्हिस बॉन्ड असं म्हणतो. हे सर्व्हिस बॉन्ड जो आहे तो MBBS BDS साठी बंद झालेला आहे, परंतु BDS कोर्सेससाठी मात्र हा चालू राहिलेला आहे. या संदर्भामध्ये आपल्याला सरकारने CET सेल नोटीस काढून सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉलेजेसमध्ये BDS कोर्सेससाठी ॲडमिशन किंवा गव्हर्नमेंट नॉमिनीनुसार किंवा ऑल इंडिया कोट्यामधून किंवा स्टेट कोट्यामधून नीट UG 2022 पासून पुढे म्हणजे 2022 पासून ज्यांनी ॲडमिशन घेतलंय त्या सर्वांसाठी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस बॉन्ड, आपण त्याला सर्व्हिस बॉन्ड असं म्हणतो. म्हणजे त्याला कंपल्सरी सर्व टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल किंवा जे काही हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये BDS करणाऱ्या सरकारी कॉलेजमधून 2022 पासून ॲडमिशन घेतलेल्या सर्वांसाठी हा जो सर्व्हिस बॉन्ड MBBS साठीचा जो कॅन्सल झालेला आहे तो मात्र BDS साठीचा कॅन्सल झालेला नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला BDS कोर्स गव्हर्नमेंटमधून किंवा गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनमधून किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमधून BDS कंप्लीट झालेला असेल तर कमीत कमी 5 वर्ष तुम्ही हा देश सोडून जाऊ शकत नाही. हे देश सोडून जाऊ शकत नाही. ज्या डिग्री घेतल्यापासून पुढे तुम्ही 5 वर्ष जाऊ शकत नाही. त्यात नाही तर तुम्हाला 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागते. म्हणजे गव्हर्नमेंट MBBS मध्ये जर BDS मध्ये जर BDS केलेला असेल तर डिग्री मिळाल्यापासून पुढे 5 वर्ष तुम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही आणि जाणार असाल तर 10 लाख रुपये तुम्हाला पेनल्टी भरावं लागेल. आणि त्याच्यासाठीचं हमीपत्र किंबहुना ज्याला आपण जे काही अंडरटेकिंग असं म्हणतो ते अंडरटेकिंग आपल्याला द्यावं लागणार आहे. हे एक महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर या नोटीस मार्फत दुसरा एक टॉपिक सांगण्यात आलेला आहे की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस स्टुडंट पास गव्हर्नमेंट म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड मेडिकल कॉलेजेस ऑफ प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी मेडिकल कॉलेजेस ॲज पर गव्हर्नमेंट रिझोल्युशन GR नंबर जो हा दिलाय यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी MBBS पास होणार आहेत गव्हर्नमेंट कॉलेज, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी मेडिकल कॉलेजमधून ज्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सर्व्हिस बॉन्ड नाही, हे लक्षात घ्या. MBBSचा सर्व्हिस बॉन्ड कॅन्सल झालाय, BDSचा सर्व्हिस बॉन्ड चालू आहे, हाच या नोटीसमधून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचा टॉपिक आपल्या समोर आहे तो म्हणजे आणखी एक हा जो 2 नंबरचा डिसिजन, हा 1 नंबरचा डिसिजन BDS मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये केल्यानंतर तुम्ही 100% तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड 1 वर्षाचं करावं लागेल. तुम्हाला पेमेंट मिळणार आहे सरकारमध्ये करावं लागणार. 5 वर्ष तुम्हाला बाहेरच्या देशात जाता येणार नाही, नाहीतर 10 लाख रुपये तुम्हाला पेनल्टी बसणार आहे. त्याच संदर्भातला एक हमीपत्र किंवा अंडरटेकिंग द्यायचं आहे. दुसरा जो डिसिजन आहे तो म्हणजे MBBS मध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये किंवा एडेडमध्ये किंवा कॉर्पोरेशनमध्ये MBBS कंप्लीट केलं तर जो 1 वर्षाचा बॉन्ड आहे तो कॅन्सल झालाय, तुम्हाला बॅन करण्याची आवश्यकता नाही.
त्यानंतर तिसरा जो नोटिफिकेशन यामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे फी स्ट्रक्चर. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेजमध्ये अकॅडमिक इयर 2026-27 पासून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी MBBS साठी 1,67,300 एवढी फीज आपल्याला भरावी लागणार आहे. एकंदरीत हा एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. दरवर्षी 10% ग्रोथ आहे. गेल्या वर्षी जी फीज होती ती दरम्यान 1,55,000-52,000च्या आसपास होती. 10,000 रुपये 10% ग्रोथ झालेला आहे. ह्या वर्षीच्या MBBS साठी ओपनमधून ॲडमिशन घ्यायचं असेल आणि गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागला तर 1,67,300 रुपये फीस भरावी लागणार आहे. एकंदरीत या नोटीसमध्ये 3 टॉपिक आपण मांडण्याचे प्रयत्न केलेले आहेत. ही नोटीस तुम्हाला CET सेलच्या रात्री आपल्याला एक 6-7 वाजता आलेलं आहे. याच्यामध्ये BDS मध्ये सर्व्हिस बॉन्ड करावे लागेल आणि 10 लाख रुपयाची पेनल्टी भरण्यासंदर्भात अंडरटेकिंग द्यायचं आहे. MBBS मधला जो बॉन्ड आहे तो मात्र कॅन्सल झालेला आहे की तुम्हाला बॉन्ड करावा लागणार नाही. आणि तिसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे या वर्षीची फी 1,67,300 रुपये झालेली आहे. एकंदरीत अशाच प्रकारच्या लेटेस्ट बातम्या तुमच्या डोर स्टेप यावं असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या पर्सनल पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.